स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. सर्व मित्र मंडळाच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील बालाजीनगर हनुमान मंदिर परिसरांतर्गत असणाऱ्या वन लाईफ मिनिस्ट्री इंग्लिश मीडियम स्कूल तसेच यहावेश्मा हॉस्टेलमधील शालेय विद्यार्थ्यांना सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 15 जुलै 2026 रोजी करण्यात आले होते. सर्व मित्र मंडळाचे अध्यक्ष युनुसभाई शेख यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका फिजिओथेरपिस्ट डॉक्टर संगीता गडवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रामुख्याने वन लाईफ मिनिस्ट्री इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य तथा त्यांचा संपूर्ण शिक्षक स्टाफ तथा कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर औदात्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी वन लाईफ मिनिस्ट्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून प्रमुख अतिथी असणाऱ्या फिजिओथेरपिस्ट डॉक्टर संगीता गडवीर तसेच सर्व मित्र मंडळाचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष युनुसभाई शेख, उपाध्यक्ष संभाजी पांढरे, सेक्रेटरी बाबू नायर, उपसेक्रेटरी हनुमंत कोळी, खजिनदार राहुल सोळंकी, उपखजिनदार विपुल मिरजकर तसेच कार्यसेवक अनुज गुप्ता अशा इतर अनेक मान्यवरांचा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात. तसेच सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सर्व मित्र मंडळाच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील बालाजीनगर हनुमान मंदिर परिसरांतर्गत असणाऱ्या वन लाईफ मिनिस्ट्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या शाळकरी मुलांना तसेच यहावेश्मा हॉस्टेलमधील शालेय विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी असणाऱ्या डॉक्टर संगीता गडवीर तसेच सर्व मित्र मंडळाचे अध्यक्ष युनुसभाई शेख तथा त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणी मंडळाच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित असणारे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर संगीता गडवीर यांनी सर्व मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार युनुसभाई शेख तथा त्यांच्या संपूर्ण कार्यकारी मंडळाचे गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रमाच्या अनुषंगाने विशेष अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. तसेच सर्व मित्र मंडळाच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी देखील त्यांनी विशेष शुभेच्छा दिल्या. शालेय साहित्य घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य तथा आनंद हीच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची खरी नांदी ठरली. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स. आज सर्व मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे पुस्तकांचे वाटप करण्यात आलेले आहे आणि ही खूप मोठी चांगली कामगिरी केलेली आहे. अशीच कामगिरी अगर समाजात त्यांनी केली तर कुठलेही मूल शिक्षेपासून वंचित राहणार नाही. हे असं खूप सराहनीय काम आहे आणि हे असंच समाजात सगळ्यांनी करत राहायला पाहिजे. कुठलेही मूल, त्यामुळे शिक्षण ही सर्वात महत्वाचे स्थान दिलेले आहे आणि त्यांनी हे नुसतं किताबच वाटायचं काम नाही, तर हे शिक्षेला एक प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी धन्यवाद. माझं नाव आहे डॉक्टर संगीता गडवीर आणि मी कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये कामाला आहे आणि मी अशा डिसेबल विद्यार्थ्यांना, जे डिसेबल चाइल्ड आहेत, त्यांना फिजिओथेरपी देण्याचे काम करत आहे आणि ते मुलं डिसेबल न म्हणता दिव्यांग असा हा शब्द वापरलेला आहे आणि त्यांना पण समाजात नॉर्मल मुलांसोबत शिक्षण घेता आलं पाहिजे आणि समोर जाता आलं पाहिजे. त्यांच्या पुढील भविष्यासाठी ते इंडिपेंडेंट लाईफ जगले पाहिजे, ह्यासाठी आम्ही पण काम करत असतो. तर खूप छान आहे. सगळ्यांनी असं युनुसभाई सर आणि हनुमंत कोळी सर, बाबू नायर सर आणि संभाजी पांढरे सर आणि राहुल साळवी सर, हे सगळे लोक खूप छान असं काम करत आहेत समाजामध्ये आणि यांनी असंच काम करत राहिलं पाहिजे. थँक्यू. मी युनुसभाई शेख, अंबरनाथ सर्व मित्र मंडळ अध्यक्ष. मी आज सांगू इच्छितो की मला फार आनंद झालेला आहे. आम्ही या लहान मुलासाठी काही ना काही करतोय आणि दरवर्षी प्रत्येक वेळेस आम्ही सहकार्य करत राहतो. आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी फार मोठा उत्सव मनवतो आणि आमचं कर्तव्य फक्त लोकांना मदत करायची. आज कोणाच्या गरिबांना यांना काही अडचण आली, आम्ही सर्व मित्र मंडळाचे परिवार सर्व तिथे उभे असतो आणि आज आम्ही पोरांना शाळेचे खास पुस्तकं वगैरे साहित्य वाटप केलेलं आहे. त्याच्याबद्दल आमचं मित्रमंडळ सर्व हजर आहे आणि त्यांनी सर्व काम केलं. सर्व मित्रमंडळांना धन्यवाद देते की त्यांचे सर्व सदस्य आमच्या शाळेच्या मुलांकरिता एक छोटासा गिफ्ट घेऊन आले, जे त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलंय, म्हणून मी त्यांना त्यांचे धन्यवाद करते. तसंच मॅडम गंभीर यांचे मी धन्यवाद देते की त्यांनी मुलांच्या गरजा जाणून या शैक्षणिक वस्तूंचे त्यांनी वाटप केलंय आणि आम्ही पुढे पण त्यांना असंच प्रोत्साहन देऊ आणि हे जे मित्रमंडळ आहे हे सदैव आमच्या बरोबर आहे, म्हणून त्यांना धन्यवाद देत. आमची शाळा जरी छोटी आहे तरी आम्ही एक मुलांचा पाया पक्का करण्याचा, इथे मजबूत करण्यासाठी शाळा उभी केली आहे. आम्ही इतर शाळांसाठी डोनेशन्स वगैरे घेत नाही, पण आम्ही कमीत कमी वेळात मुलांना जास्तीत जास्त उत्तम शिक्षण कसं देता येईल, आमच्या इथे सर्व काही सुविधा आहे. ई लर्निंग द्वारे आम्ही शिकवतो.
आमच्याकडे प्रशिक्षित शिक्षक आहेत, ट्रेनर्स आहेत आणि हा सगळा प्रोजेक्ट चालवताना हे सर्व मित्रमंडळ आमचंही सहाय्यता करतायत. या ज्या एरियामध्ये आम्हाला जी काही सोय लागते त्यांच्या सहाय्यताने मदतीने होते, म्हणून मी सर्वांचे धन्यवाद करते. सर्व मित्रमंडळ यांचे मी आभार मानतो की या मित्रमंडळाचे अध्यक्ष युनुस शेख भाई यांनी आमच्यासोबत चर्चा केली आणि त्यांचा हा प्रोग्राम त्यांनी ठरवला होता. आणि खरोखर मी या शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करत असताना त्यांनी माझ्यासोबत या चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना या कार्यासाठी सहभागिता आम्ही त्यांच्यासोबत दिलेली आहे. आणि खरोखर वॉर्ड क्रमांक 4 मध्ये यांचं जे काम आहे ते खूप सुंदररित्या ते काम करत आहे. आणि हर एक एरियामध्ये आणि हर एक लोकांसोबत ते प्रत्येक असलेल्या परिस्थितीमध्ये, या प्रत्येक विपत्ती संकटामध्ये हे मित्रमंडळ उभं राहतं. म्हणून या मित्रमंडळाचे आभार, त्यांच्या पूर्ण मित्रमंडळाचं, पूर्ण सदस्य टीमचं मी आभार मानतो आणि खरोखर धन्यवाद देतो की या समयी त्यांनी आमच्या स्कूलला येऊन त्यांनी जे काही वाटप केलेलं आहे वह्या पुस्तकांचं, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि खरोखर असंच या मित्रमंडळासोबत आम्ही जोडलेलो राहणार आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही काम करणार आहोत.